जर आपण पी-एम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्याला पी-एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही, तर यादीमध्ये नाव कसे पाहावे किंवा आपले वैयक्तिक स्टेटस कसे चेक करावे, याच संदर्भात आज आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर देखील करा. सर्वप्रथम आपल्याला पी-एम किसानची जी अधिकृत वेबसाईट आहे, तिथलं ती टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावर ती लिंक टाकल्याच्या नंतर तुम्ही लगेचच पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. आता पुढच्या पेजवर रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पी-एम किसान योजनेचे जे ज्या योजना आहेत ते सगळ्यांचे ऑप्शन येतील आणि तुम्हाला इथं बघा जर तुमचं पी-एम किसान चूक झाली असेल ती दुरुस्ती करता येईल, तुमचा आधार अपडेट करता येईल, अशी सर्व माहिती या ठिकाणी करता येणार आहे. तुम्हाला आता तुमचं वैयक्तिक स्टेटस बघायचं असेल तर नो युअर स्टेटस आणि बेनिफिशियरी लिस्ट म्हणजे तुम्हाला जर तुमची यादी बघायची असेल तर बेनिफिशियरी लिस्ट या दोघं पर्यायावरती आपण कसं चेक करायचं ते देखील बघूयात. सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक स्टेटस कसं बघावं यासाठी आपल्याला या नो युअर स्टेटस वरती क्लिक करायचं आहे आणि इथं फॉर्मर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला टाकता येत नसेल तर डाव्या कॉर्नरला जे लाल अक्षरात तुम्हाला युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून देखील आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकतो. तो टाकल्याच्या नंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला जो कॅप्चा दिसतो आहे तो टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर लगेचच गेट ओटीपी वर क्लिक करायचं. गेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक जे तुमचा मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे पीएम किसान लाभार्थ्याचा तो तुम्हाला भेटेल. आता बघून घ्या. इथं तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकून देखील सदर माहिती मिळवू शकतात किंवा मग जर मोबाईल क्रमांक नसेल टाकतात तर तुमचा आधार नंबर टाकून देखील तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकतात. आता तुमची जर गावाची यादी बघायचं असेल, यादीमध्ये नाव, तर यासाठी तुम्हाला जे दुसरं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं तुमचं राज्य, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. धन्यवाद.